हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज मिस्टरांना अचानक सुट्टी भेटली. ते मला म्हणाले की चल तुला फिरायला घेऊन जातो. तर आता आम्ही बाहेर फिरायला निघालोय. पण त्याआधी आम्हाला आहे ना, आम्ही त्या दिवशी 4 व्हीलर घेतली होती. त्या शोरूम मधून आम्हाला गणपतीची मूर्ती मिळणार होती, ती मिळालेली नाहीये. तर ती आज न्यायला बोलवलेली आहे आम्हाला. तर आम्ही आधी पहिल्यांदा शोरूम मध्ये जाणार आहे, ती मूर्ती घेणार आहे गणपतीची. आणि तिथून पुढे मग कुठे जायचंय आपल्याला? पेंजेवाडी फेज 3. हो का, ठीक आहे, चालेल. यांची काही ऑफिशियल काम आहेत ती करणार आहे आणि तिथून पुढे मग फिरत फिरत आम्ही येणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू करा. तर तुम्ही पाहू शकता आम्ही निघालोय शोरूमला. मगरपट्ट्याच्या पुढे आम्हाला जायचंय, मुंडव्याच्या तिथे शोरूम आहे 4 व्हीलरचं. तिथून घेतली होती गाडी. तर त्या दिवशी आम्ही चतुर्थीच्या दिवशी गाडी घेतली ना, तर त्यांच्या मूर्ती गणपतीच्या संपलेल्या होत्या. तर ते बोलले की नंतर मिळतील तुम्हाला. तर मग आज त्यांचा कॉल आला होता की तुम्ही येऊन घेऊन जा. मग आता आज आम्ही निघालोय. मग आता तिथून ती मूर्ती घेणार आहे आणि गाडीमध्ये ती व्यवस्थित छान चिकटवून घेणार आहे आणि मग आम्ही पिंजेवाडीला जाणार आहे. तर तिकडचं पण वातावरण कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सीझन्स मॉलच्या इथे आलोय आम्ही. बघा, सीझन्स मॉल आहे हा. टॉक्सिक मूवीचं पोस्टर दाखव बरं. कुठे हो? समोरच आहे इकडे कुठे? हा, नवीन मूवी आलेली आहे टॉक्सिक. कुठलं हॉटेल आहे हे? हॉटेल आहे का काय? आहार भवन. बघा तो माणूस बोलवते, दिसलं का? कार्टून कसं बोलवते आपल्याला आहार मध्ये. साऊथ इंडियन आहे. हो का? नाही, आम्ही आता नाश्ता करून आलोय. आता नाही यायचं आम्हाला. बाय. येता नाही तू. आलं वाटतं शोरूम तेच आले. तर इथे आलेलं आहे हे मारुतीचं शोरूम, मारुती सुझुकी अरेना. इथून गाडी घेतली आम्ही होते, पण मी काही गेलेले नाहीये. त्यांना म्हटलं तुम्हीच या मूर्ती घेऊन. मला चल बोललेले ते, पण मी नाही गेले. तर ते गेलेत. आता म्हटलं तुम्ही या, मी गाडीतच बसते. गेलेत ते. पाहूयात आपण कसली मूर्ती आणतायत. आले वाटतं मूर्ती घेऊन. दिली का? हो, दिली. बघू कशी आहे. वाव, किती छान कलर आहे. पिंक. इथं बसवावं लागला. खूप सुंदर कलर आहे. पिंक कलर मला आवडतो खूप. छान असते ते. सध्या ठेवतो. सध्या ठेवा, आपण ते नंतर स्टिक करूयात. तर आता इथे आम्ही मॅप टाकला आहे. बघा, मॅप टाकलाय हिंजेवाडीचा. किती वेळ सांगते हो? 1 तास 29 मिनिट. म्हणजे 2 तासच लागतील ट्रॅफिक वगैरे असेल तर पोहोचायला. आता आम्ही मगरपट्ट्यातून चाललोय. बघा, मगरपट्टा आतल्या साईडने निघालोय. सोसायटी आहे का ही की कंपनी आहे? आता सध्या सोसायटीतून चाललोय. बाजूला कंपन्या लागतील आता. टॉवर 1, 2, 3. अच्छा. ते सुद्धा दिसायला खूप छान वाटतं. हो ना. हे पण बघा ना, झाडं वगैरे किती छान आहेत. खूप सुंदर वाटतात झाडं वगैरे. एकदम छान घनदाट झाडं आलेले आहेत. स्वच्छता पण खूप आहे इथे. इथून टॉवर सुरू झाले. बाजूला कंपन्या चालू झाल्या इथून. इथून जायला छान वाटतं. मस्त ट्रॅफिक नाही, काही नाही. मस्त वाटतं. ग्रीनरी आहे. त्यातनं मला आधी झाडांची इतकी आवड आहे, त्यामुळे मला एकदम मस्त आणि फ्रेश वाटतं झाडांकडे पाहिल्यावर.
Turn right onto Magapatta West Gate Road. असं वाटतं हिंजेवाडीपर्यंत असाच रस्ता असता तर किती छान वाटलं असतं. जिथे चाललोय तिथे पण असंच आहे. हो ना, चालेल ना, मस्त वाटतंय बघा. हे बघा, पाहू शकता तुम्ही कंपन्या. भरपूर कंपन्या आहेत तिथे मगरपट्ट्यात. Turn right onto Magapatta West Gate Road. किती टॉवर आहे तिथे? 12 टॉवर आहेत. 12 टॉवर आहेत का? भरपूर आहेत. काही दिवसापूर्वी मी इथे काम केलं ना, एक मध्ये टॉवर नंबर 1 ला. हो, EXL ला ना. In 200 meters at Magapatta West Gate Circle, take the second exit and stay on Magapatta West Gate Road. खूप छान वाटतं इकडे. ते काय आहे समोरचं? समोर फाउंटन असावं, सर्कल आहे तिथे ऍक्च्युली. हो ना, तिथे पण झाडं खूप छान आहेत. खूप छान. फुलांची वगैरे पण लावलेत आणि शोची पण काही झाडं लावलेत. एकदम छान वाटतात ती झाडं. वेस्ट गेट मधून बाहेर पडणार आहे. हे बघा, हे बऱ्याच दिवसातून आलोय मी. हो, किती छान वाटतं. छान बनवलं. छान बनवले हे. मस्त आहे बघा. Exit the roundabout onto Magapatta West Gate Road, then turn right onto Magapatta West Gate Road. आता आम्ही ह्या सोसायटी मधून बाहेर पडलो. हे बघा, इथे पाहू शकता तुम्ही, वेस्ट गेट मगरपट्टा सिटी लिहिलेलं आहे इथे. आता आम्ही निघालो इकडून. आत्ताशी आपण पिंपरी चिंचवड मध्ये एंट्री केलेली आहे. इथून पण बरंच लांब आहे ना. हो, बरंच आहे. अजून 34 मिनिट सांगते. 14 किलोमीटर आहे, पण 14 किलोमीटर, पण आपल्याला बराच वेळ लागेल जर ट्रॅफिक असेल तर. तर आत्ताशी आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये पोहोचलोय. अजून बराच वेळ लागणार आहे. अजून अर्धा तास दाखवते, पण बहुतेक 1 तास लागेल. आता तिकडे पोहोचायला खूपच उशीर लागणार आहे, पण आता आम्हाला इतकी भूक लागली आहे, म्हटलं आता आधी जेवण करून घ्या. तर आम्ही बघा रस्त्यात गाडी थांबवली आहे. मी घरून डबा आणला होता, तर डब्यामध्ये बघा भाकरी आणि त्याच्यामध्येच मेथीची भाजी पण आणली. मला मिस्टर म्हटले होते मी तुला बाहेर जेवायला घालतो, पण मला बाहेरचं जास्त आवडत नाही ना, त्यामुळं म्हटलं आता मी घरूनच घेते, तुम्ही घ्या काहीतरी तुम्हाला खायचं असेल तर. त्यांनी बघा इथं पाहू शकताय तुम्ही, भजी आणि वडे घेतलेले आहेत आणि भाकरी. भजी आणि भाकरी पण खूप छान लागतात, तुम्ही पण कधीतरी खाऊन पहा. तर आता आम्ही आधी जेवण करतो आणि मग पुढचा प्रवास. या तुम्ही पण जेवण करायला. आता पोहोचलो वाटतं आपण हिंजेवाडीमध्ये ना. हो, हिंजेवाडी फेज 1 ला आहे, आपल्याला फेज 3 ला जायचं. फेज 3 ला जायचंय का? हा, त्या कंपन्याच दिसतंय सगळ्या. हो, त्यातलं हे हयात पॅलेस. भरपूर कंपन्या आहेत ना इकडे, बरेच लोक येतात जॉबसाठी इथे. Keep left to stay on Hinjewadi Phase 1 road. हो, किती मिनिट दाखवते अजून? 15 मिनिट. 14 मिनिट. 10-15 मिनिटात आम्ही पोहोचणारच आहे. हा ना. हे आहे मानदेवी मंदिर हिंजेवाडी मधलं, खूप छान आहे. तर फायनली आम्हाला जिथे यायचं होतं तिथे आम्ही पोहोचलेलो आहे. तर हे आहे मेट्रोचं डेपो, जिथून मेट्रो स्टार्ट होते ना, ते मेट्रो लाईन आहे पुणेरी मेट्रो. हा, नमस्ते सर, बोला ना. इथे त्यांचं ऑफिशियल थोडंसं काम आहे, ते काम झाल्यानंतर आता आम्ही परत इथून रिटर्न जाणार आहे. पाहू शकताय तुम्ही केवढं मोठं डेपो आहे हा. अजून ही मेट्रो चालू झालेली नाहीये, चालू झाल्यानंतर त्याचा पण व्हिडिओ पाठवेन. आता फायनली आम्ही निघालोय इथून त्या ह्याच्यातून बाहेर आलो, डेपो मधून बाहेर. बघा किती छान व्ह्यू आहे इकडे.
आता आम्ही घरी निघालोय. काय माहिती किती वाजतात आम्हाला पोहोचायला. बरंच लेट होणार आहे असं दिसतंय. तर आता मी व्हिडिओ बंद करते. घरी पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला सांगते किती वाजता पोहोचलो वगैरे. तर फायनली आता हिंजेवाडीवरून आम्ही आत्ता घरी पोहोचते. किती वाजले? 7:15 7:15 वाजले. तर आम्ही 12:30 वाजता निघालो होतो. आम्हाला घरी रिटर्न यायला 7:15 वाजलेले आहेत. तर मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. आपण भेटूयात माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.